नमस्कार मंडळी, आज आहे 10 जून 2025। आज शेतातील आम्ही जे काही तुरीची काळ्या फणं असतील ते थोडंफार आले वेचून घेऊन आज जळून टाकले। काही लेबर आज कामात शेतात होते आणि शेत असं रेडी नांगरणी करून नंतर त्याला 9 फाळ करून शेत काळी कसं वर येऊन जाते ते थोडंसं वेचून घेऊन जळून टाकलं। आणि आता येणाऱ्या दिवसात 13 पासून 14 पासून महाराष्ट्रात पावसात वाढ होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, संपूर्ण मराठवाडा नंतर आणि उत्तर महाराष्ट्र नंतर विदर्भाकडे वाढ होणार आहे दक्षिणी जिल्ह्यांकडून। तर 13 पासून मान्सून सक्रिय होत जवळपास 14, 15, 16, 17 याच्यामध्ये चांगला पाऊस पडणार आणि नंतरसुद्धा 18 नंतरसुद्धा चांगला पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे। त्या दरम्यान 18 ते 20, 22 दरम्यान एमजो हिंद महासागरावर येईल आणि त्याच्या येण्यामुळं जो मान्सूनला स्ट्रॉंग बळकटी देणारा जो कमी दाब असतो तो सक्रिय होईल जवळपास 18 ते 22 दरम्यान। आणि जवळपास जून महिन्यात पाऊस कंटिन्यू करणार आहे 2-3 दिवस, 1-2 दिवस गॅप देऊन दररोज तुम्हाला पेरणी होत राहील, पाऊस पडत राहील, पेरणी होत राहील, पाऊस पडत राहील, असंच वातावरण आहे। सुरुवातीच्या 4-5 दिवसात सलग पाऊस नाही पडणार, पेरणी होऊन पाऊस पडणार, दररोज पेरणी होणार, पाऊस पडणार। तर प्रत्येक जिल्ह्याचे भाग घेणार, काही सुटले तर ते दुसऱ्या दिवशी घेणार। तर चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी करा, तुम्हाला आव्हान आहे। बीज प्रक्रिया करून पेरणी करा आणि चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणी करा। आता इथून पुढे तापमान हळूहळू कमी होईल, मान्सून सक्रिय होईल। जवळपास महाराष्ट्र सह्याद्री ओलांडून नाशिक, नंदुरबार पुढे ओलांडून इकडून जवळपास छत्तीसगड संपूर्ण ओलांडून नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा हा भाग सातपुडा क्रॉस करून मान्सून 4-5 दिवसात MP पर्यंत पोहोचणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे थोडक्यात अपडेट दिली तुम्हाला, त्यामुळे पेरणीच्या करता तयार राहा।